सत्ता से जाके कह देना मुमकिन है उन्हें मालूम न हो क्या चीज बगावत होती है। हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। फ्रेंड्स, आज मैं आई हूँ संयुक्त फेरीवाला महासंघ मुंबई की प्रेस कॉन्फ्रेंस में, जहां पर 15 जुलाई को फेरी वालों ने मुंबई बंद का आह्वान किया है। इसी संदर्भ में इस प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया है। फ्रेंड्स, बने रहिए चॅनल के साथ। सर्वेमध्ये कमीत कमी त्यांच्या विरोधात कारवाई करू नये आणि हे फेरीवाले जे वाढत चाललेले आहे हे कोण कोण आहे याच्या पाठीमागे? फेरीवाले जे वाढत चालले आहे, आता हे बघा, आम्ही इथे अंधेरी कोर्टला गेलो होतो। जज मला विचारत होते की इथे आमच्या गल्लीत एक पण फेरीवाले नव्हते, कुठून नाही येऊन बसले। मला त्यांना बसवणारे बीएमसीचे लोक आहे, पोलीस लोक आहे आणि गल्लीचे दादा लोक पण आहे। आता हे झालेले आहे की ते भाडे घेऊन लोकांना बसवतात आणि म्युनिसिपालिटी आणि पोलिसाला भेटून त्यांना जे काय ते देतात आणि बसवतात। हे प्रत्येक ठिकाणी चालू आहे। त्याचा रिपोर्ट सुरुवातीला लोक बोलत होते की तुम्ही सरकारला सांगा कायदा बनवून घ्या, आणि ते सगळे झालं, कायदा झाला। आता कोर्टाचा आदेश झाला, आता पॉलिसी आहे आणि इट इज द सुप्रीम कोर्ट verdict that if properly regulated, so it cannot be said that hacking footpath is only for passing or repassing. फेरीवाल्यांना सुद्धा बसवता येईल प्रॉपरली रेग्युलेट करून। त्याला केंद्राचा आहे, सापडला तो मुस्लिम, जर तुम्हाला जर सापडला तर तुम्ही जाऊन पोलिसांना दाखवा, त्याच वेळेला त्याला अटक केला जाईल। हमारे जो यहाँ मंच पे बैठे हुए तमाम लोग घूम रहे हैं, लोग जो है फेरी वाला वाकई में बहुत तकलीफ में है और वो अपनी तकलीफ दूर करने के लिए इस बार जो है बहुत ही बड़ी संख्या में अपना विरोध प्रदर्शन करने के लिए और जो कायदा आया है वो प्रेरित करवाने के लिए आने होने वाली 15 जुलाई को छत्रपति शिवाजी महाराज के मैदान से, डॉक्टर भीमराव अंबेडकर जी के चैत्यभूमि से, वहाँ जो स्मृति है डॉक्टर अपना बाला साहेब ठाकरे जी की स्मृति से, वो उन सभी लोगों से प्रेरणा लेके मंत्रालय तक कूच करेगी। और इस बार जो वातावरण बना हुआ है कि अब तक जो है सिर्फ जो है फेरी वाला खुद निकलता था, लेकिन इस बार लोगों ने तय किया है कि फेरी वाले जो है फेरी का धंधा करते हैं तो उसमें उनका परिवार चलता है, उनके बच्चे पढ़ते हैं, उनसे उनके पैसे से दवाएं लेते हैं और सारा व्यवहार चलाते हैं। तो इसके लिए इस बार का आंदोलन जो है वो अपने आप में एक बहुत अलग टाइप का आंदोलन होगा। पूरे परिवार के साथ उनके जो हर परिवार और उनको माल सप्लाई करने वाले मजदूरों का परिवार, सारे परिवार मिलके ये आंदोलन में सहभागी होंगे। ये सरकार जो है हमारी अवश्य सुनेगी। जितनी भी मीटिंगें होती है उसमें रेहड़ी पटरी वालों का नाम लेते ही हैं। तीन प्रधानमंत्री फेरी वालों को समर्थन देने के लिए कुछ गए हैं, कुछ वर्तमान है, लेकिन ये हल नहीं हो रहा है। सुप्रीम कोर्ट ने सारे संगठन एक साथ आए हैं, तो ऐसा नहीं लगता कि ये कदम पहले उठाया जाना चाहिए था? ये कदम पहले भी उठाया गया था बेटा, पहले भी अनेकों बार, न जाने कितने बार लाठीचार्ज हुआ है हमको, न जाने बार जेल हुई है। दादर में 138 जिसमें 45 महिलाएं हमारे साथ जेल में थी। वहाँ शमशेर पठान का वहाँ पर एंटाफिल में न जाने कितने संघर्ष हुए हैं। ये जो अभी थोड़ी बहुत लाइट दिख रही है, अपने अनायास नहीं दिख रही है, इसके पीछे बहुत बड़ी, मुझे ऐसा लगता है क्योंकि सत्ता से मिले लोग भी इसमें हैं, इसलिए हमारी आवाज़ जो है वहाँ सत्ता तक जाएगी और कुछ न कुछ अब की बार होगा। Shall be allowed to hack till the hacking and non-hacking zone is not finalized. जब तक hacking non-hacking zone finalize नहीं होता तब तक फेरी वालों को हटाया नहीं जा सकता। लेकिन उन्होंने एक बात और कहा था कि हमारा ये आदेश तभी तक प्रभावी है जब तक कि संसद कोई कानून नहीं बना देती। संसद 3-3-2014 को एक्ट बना दिया, 5-3-2014 को महामहिम उस पर सही हो गई कि पूरा एक्ट जो है पूरे महाराष्ट्र में 1-5-2014 से लागू हो गया है। कम से कम 5 आदेश मुंबई हाई कोर्ट के आए हुए हैं। नहीं
बांधते हैं। राहुल नार्वेकर साहब जो अध्यक्ष हैं वो रहे, जो एलिजिबल हाकर हैं उनके खिलाफ कार्रवाई मत करो। अश्विन जोशी साहब एडिशनल कमिश्नर हैं, वो बोल रहे हैं उनके खिलाफ कार्रवाई मत करो। आदरणीय प्रधानमंत्री के ऑफिस से 2-2 पत्र आ चुका हो, पत्र आपको चाहिए मैं भी देता हूँ, 2-2 पत्र आ चुका है कि फेरी वालों के ऊपर कार्रवाई मत करो, अदरवाइज जो हम लोन दिए। हा कुठलाही सरकारला फेवर करणारा मोर्चा नाही। यांना वाटलंय म्हणून ते याला जॉईन झाले, मला वाटलंय म्हणून मी याला जॉईन झालोय। मागच्या सरकारमध्ये पण यांच्यावर अन्याय होत होता, या सरकारमध्ये पण होतोय आणि हो व्हायला नाही पाहिजे याच्यासाठी हा मोर्चा आहे। पुढच्या काय स्टेप्स आहेत आजच सगळ्या सांगण्याची गरज नाही, पण याची तीव्रता वाढत जाईल। हा फक्त दादरसाठी मोर्चा नाही, मराठी म्हणून म्हणाल तर लालबाग परळ पासून दादर पर्यंत अप्पर वरळी आणि लोअर वरळी झाली, सर्वाधिक त्रास मराठी फेरीवाल्यांना होतोय। त्याच्यासाठी सुद्धा हा मोर्चा, गाड्या फिरतात त्या गाड्यांना उचलत नाहीत, पण भाजी विकणाऱ्या त्या मराठी बाईला भाजी विकायला देत नाहीत। त्यामुळे याला पॉलिटिकल चष्मा बिलकुल लावू नका। आम्ही उतरलेलो आहे रणांगणामध्ये आणि त्याच्यासाठी ज्या स्टेप्स घ्यायला पाहिजेत त्या सगळ्या घेतल्या जातील। आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही अपेक्षा करताय याच्यापेक्षा खूप मोठा हा मोर्चा असणार आहे। हा नेहमीच आमचं फेरीवाल्यांचं रडणं नाही, देशाच्या पंतप्रधानांना सहानुभूती आहे, वस्तुस्थिती आहे, पण पंतप्रधानांच्या धोरणाच्या विरुद्ध महानगरपालिका वागते आहे। त्यामुळे जिथं जिथं जायला पाहिजे तिथं तिथं आम्ही काही आमच्याच फेरीवाले उलट्या सुलट्या केसेस करून अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत। हे सगळे धोरण सगळ्या लेवल्सवरती लढण्याची तयारी घेऊन आम्ही उतरलेलो आहोत। आज एकाच प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळे विषय एकदम नको, टप्प्याटप्प्याने आपण भेटत राहू, सर्वांना काहीतरी सांगायचं आहे। नमस्कार। आदरणीय दयाशंकर सिंह जी, जो कई वर्षों से यूनियन चला रहे फेरी वालों की, हरिहर यादव जी, हम सबके प्रेरणादायक आर्यू सिंह जी, जिन्होंने साहेब सिंह वर्मा जी की कमेटी में अपना योगदान दिया था, संजय भाऊ जो ग्लोबल कोकण महोत्सव की संस्था चला रहे और रोजगार किस तरह से आ सके उद्योग जगत में, शिवंदे से कंधा लगा के लड़ने वाले आज तक लड़े हैं, इसलिए देश में कानून आया है। ये देर है, आज सिंह साहब व्हील चेयर पर डायरेक्ट नहीं आए, पूरी जिंदगी लड़ते लड़ाते, गाड़ियों को रोकते ठोकते, केस लेते, अंदर बाहर से होते हुए आज यहाँ बैठे हैं। तो ये लड़ाई बरसों तक लड़ी गई है, तब जाकर के भारत देश में स्ट्रीट वेंडर्स प्रोटेक्शन ऑफ लाइवलीहुड वेंडिंग एक्ट 2014 आया, जिसकी धारा 3(3) में सीधा सीधा लिखा हुआ है की ज्यापर्यंत तुम्ही फेरीवाल्यांचा सर्वे करत नाही, फेरीवाल्यांना वेटिंग सर्टिफिकेट देत नाही, हॉकिंग झोन त्यांना बनवून बसवत नाही, त्यांना लायसन्स इश्यू करत नाही, त्यापर्यंत तुम्ही हे फुटपाथ वरून उचलून ह्या फुटपाथवर शिफ्ट पण करू शकत नाही। हे आमचा कायदा म्हणतो, मी नाही म्हणत, पण हे आमच्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही। म्हणून आम्ही लोक 15 तारखेला एक प्रचंड आंदोलन करत आहे आणि हे प्रचंड आंदोलन ह्याच्यामध्ये महिलांचे खूप मोठे प्रमाणे प्रचंड महिला याच्यामध्ये येणार आणि त्यांच्या पोराबाळाला घेऊन येणार आहे। हेच आम्ही प्रत्येक ठिकाणी आव्हान करतोय आणि आपल्या पत्रबंधूंनी मी आव्हान करते की ह्याच्यामध्ये महिलांसाठी खूप मोठा स्थान आहे आणि पुढे पण तुमच्या माध्यमातून आमचे आवाज यायला पाहिजे संपूर्ण मुंबई आणि मुंबई शहरात की अजून लोक याच्यामध्ये सामील होईल, कारण हे लोकांच्या पेटची लढाई आहे आणि कायद्याची अंमलबजावणीची लढाई आहे। आता बांगलादेशी मुस्लिम याचा अर्थ की आज आपण मुंबई शहरामध्ये भारतामध्ये राहत आहोत, ते हे काम कुणाचं आहे? हे काम पोलीस अधिकाऱ्यांचं आहे, हे काम शासनाचं आहे, हे काम